गोळ्या सुचल्यात. काही कळत नव्हतं. बघा हा किस आहे बटाट्याचा, मम्मीने केलाय घरी. तुला म्हंटल ना विंचू चावलेला, सांगत होते मी. बघ इथंच इथंच. गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मला जायचं आहे पुण्याला, पण सकाळ सकाळ उठून काय काय करतो आहे हे सगळं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. सर प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज मी जरा बरी आहे पप्पाच्या गोळ्या खाऊन, पप्पांनी आणलेल्या गोळ्या खाऊन. गोळ्याच खायच्या, नुसत्या गोळ्या खाते मी. आतून जाणवतंय पण अशा जडजड आहेत ना, जाणवत त्या गोळ्या खाल्ल्यात म्हणून सांगते. काढून टाकायच्यात आता गोळ्या मला टेन्शनच्या. आम्ही पहिलं छोटं होतं, आम्हाला माहित नव्हतं ना काय म्हणतात. डॉक्टर म्हणायचा टॉन्सिल सुजले, आम्ही म्हणायचं टेन्शनच्या गोळ्या सुजल्यात. काही कळत नव्हतं. माझ्या तर किती दुखायचं आहे ना मम्मी, 8-8 दिवस खायचीच नाही मी काही. मम्मी मला बळच चहा बिस्किट दे, काय काय बनवून द्यायची, खाईल पोरगी म्हणून. मी काही खातच नव्हते, मला गिळताच येत नव्हतं. मग आमचे एक फॅमिली डॉक्टर आहे, काळे डॉक्टर, त्यांच्याकडे नेलं ना का मम्मी बरी व्हायची. आहे ना मम्मी? हा. आणि त्यांचं ना आडनाव काळे होतं आणि डॉक्टर गोरे होते. मी एकदा मम्मीला म्हटलं, अगं मम्मी तिथं गेलो ते डॉक्टर गोरे होते, मग त्याला काळे डॉक्टर का म्हणतात? मग मम्मी म्हणली त्याचा आडनाव काळे, तो काळा नाही. तर मम्मी माझी नाश्ता बनवतीये. नाश्ता झालाय बनवून. मला मेथीची भाजी पाहिजे होती, मेथीची भाजी बनवली मम्मीने सुक्की. जावयासाठी बटाट्याची भाजी बनवतीये, त्याला आवडते तशी. आणि पप्पांसाठी मटकी फ्राय. आणि ऋतून मी भाकर आणि भाजी खाणार मेथीची. मम्मी पण. मम्मी वांगी सुकून चालली ग. हा लय मोकार दिले तू मला आधीच, काय काय काढून नेते मी वांगी, नेते पण. हा हा गाईस तुम्हाला दाखवते माझ्या मम्मीने मला काय काय दिले. लिटरली पार मम्मीला वैतागले रात्री मी स्वतः काहीच काढत नाही, मला खूप कंटाळा आहे कामांचा. मम्मीने एवढं काय काय काढलंय तुम्हाला सांगते. मला आहे कामाचा कंटाळा, मला खूप कंटाळा येतो. मम्मीने सगळं काढलंय. ती इतक्या वेळ काढत होती ना, मी तिला म्हणत होते मम्मी बास आता, तू करती ते बघूनच मला कंटाळा यायला लागला, तू बास कर, काही नको आहे मला. तरी पण तिने काय काय काढलंय तुम्हाला दाखवते, थांबा. बघा हा किस आहे बटाट्याचा, मम्मीने केलाय घरी. हे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड आहेत, मला खूप आवडतात. माझ्या मावस बहिणीने बनवून दिलेले आहेत माझ्यासाठी. आणि अजून कुरडई पण दिली मम्मीने. ओके. हे वेफर्स आहेत, खूप छान बनवते माझी मम्मी वेफर्स. माझ्या मावशीने पण मम्मीला बनवायला सांगितलेत, खूप मस्त लागतात. ह्याच्यामध्ये मसाला दिला आहे घरचा. लसूण पण दिला का मम्मी? आहे ग, लसूण दिला आहे घरचा आहे. परत याच्यामध्ये डाळीचं पीठ आहे हरभऱ्याच्या, हे पण घरचंच आहे. बाजरीचं पीठ करून दिले, घरचीचे बाजरी. गहूचं पीठ दिले, गहू पण घरचे आहेत. शेंगदाणे माझ्या भावाने सोडलेत आणि मला सांगतो की ते शेंगदाणे घेऊन जा. हो ना, सगळे शेंगदाणे माझा भाऊ करून ठेवतो आमच्या घरात. 3 घरात शेंगदाणे पुरवतो माझा भाऊ. आणि हे डबल पीठ दिले, हे आरतीसाठी दिलेले आहे माझ्या बहिणीसाठी. आणि हे शेंगदाणे पण तिच्यासाठी दिलेले आहेत. दोघींसाठी पीठ आणि शेंगदाणे आहेत. अजून ह्या पिशवीमध्ये घरचे कांदे दिलेत. कांदे किती छान आहे बघा, खूप मस्त आहे कांदे. घरचे ओले कांदे दिलेत. चिक्कू पण याच्यातच आहे का, बादलीत आहे का? बरं. हे बटाटे दिलेत.
हे माझ्या काकांनी आणून दिलेले बटाटे आहेत, माझ्या सख्या काकांनी. मावशी ऐ ग, अजून काय ग, अजून मेथीची भाजी दिली आहे मला खुडून शेतातली, आणि चिक्कू. हे बघा घरचे चिक्कू आहेत आमच्या, एवढे चिक्कू आहेत, अर्धी बादली. अजून इकडं आहे घरचेच वाटाणे आहेत, मम्मीच्या मामाच्या घरी गेलो होतो तिकडनं आणलेले. मध्ये हा गवर राईन. आणि याच्यामध्ये कोथिंबीर दिली आहे निवडून, वाटाणे. अजून पप्पांनी माझ्यासाठी नेली होय गवर. या दोघांचा मोबाईल काही सुटाना, दोघं घेऊन बसलेत. गाईज ही गवार पप्पांनी विकत आणून पप्पांनी बारीक करून ठेवली. हे पप्पांचं काम आहे, माझ्या मला आवडती म्हणून. डॅडींनी मम्मीने सांगितलं तिला गवार खायची आहे, पप्पाने बाजारातून गवार आणली. म्हणजे मग पप्पांना जर सांगितलं ना हिला हे खायचं आहे, पप्पा किती महाग असली ना तरी घेऊन येतात. आणि निवडून पण ठेवली. मम्मी शेतात खुरपत होती ना, मम्मीला शेतातली कामं होती, पप्पांनी आणली निवडून ठेवली. पोरगी आल्यावर करीन खाईन. पण माझ्या आईने काय काय एवढ्या भाज्या आधीच करून ठेवलेल्या की मला काय खाऊ काय नको असं होत होतं. मग मम्मीला म्हटलं तू गवार तशीच घेऊन जाते, मी तिकडे गेल्यावर करते, असं झालं. आणि लक्ष आहे का बघा तुम्ही, माझे पप्पा रात्री मला विंचू चावला त्या दिवशी 2:30 वाजेपर्यंत जागे होते मोबाईल बघत. सगळा माझ्या मम्मीच्या मोबाईलचा नेट उडवून टाकतात. स्वतःचा असा आहे ना तो छोटावाला फोन आहे, आणि त्यांना आता अँड्रॉइड फोन वापरता येतो, स्मार्टफोन. त्यांना म्हटलं आपण घेऊ, नको नाही घ्यायचा, पैसे नाही घालवायचे, घेऊन दिला की वापरतील. लय हुशारी माझे डॅडी आहे ना मम्मी, घेऊन दिल्यावर बरोबर वापरणार पप्पा. हा लावतात, फोटो बघतात, व्हिडिओ बघतात, ते अजून काय पाहिजे. फक्त मोबाईल नाही घ्यायचा. चला आधीला उठवते आता. उठलाय अगं बाई. हा टॉयलेटला गेला बाबा. गाईज नाश्त्याला आहे मेथीची भाजी, कारल्याची भाजी, भाकरी आणि चहा. चकमक. डॅडीचं इकडंच टाइमपास चालतो, डॅडीचं उरकतच नाही मम्मी. आमचं खाऊन होते तरी पप्पा खाते. भूक नाही लागत पप्पाला, आमच्या वाघाला भूक लागली. हा ना उंदीर लय भूक यायला तर अर्धी करतो. एक भाकर आम्ही दोघांना सकाळी करतो, सकाळी खायले पण दुपारी खायले. तर गाईज मी साडी घातली आहे, नाश्ता केला मस्त, साडी घातली आणि व्हिडिओज बनवतोय आता आम्ही रील्ससाठी. मम्मी नाही आधी आणि मम्मी माझे व्हिडिओ बनवते आहे. आणि माझी मम्मीला खूप कसतरी होतं. का होतं विचारू आपण तिला. का ग तुला कसतरी होतं. अगं चांगलं नाही आलं की तुला टेन्शन. हा मला मग बरं नाही वाटत बाई. मला म्हणती बाई तुझा व्हिडिओ नाही नीट आला की मला धकधक होतं, मला कसतरी होतं. मला पाहिजे तसं जर नाही ना आला व्हिडिओ का मग मी चिडचिड करते सगळ्यांवरच, मम्मीवर आणि आधीवर. पप्पाचा आणि ऋतूचा काही संबंध नसतो, ऋतू व्हिडिओज बनवत नाही, त्याचं काही नाहीच आहे. आणि पप्पाचं असते तुमचे तुम्ही गोंधळ घाला, मला काही सांगू नका. एकदाच पप्पांनी व्हिडिओ बनवला होता मम्मीचा आणि माझा, कॉमेडी व्हिडिओ होता ना, छान आला होता मम्मी. आणि पहिल्यांदाच व्हिडिओ काढला पप्पांनी मोबाईलमध्ये, इतका छान काढला आणि तो 1 मिलियनपर्यंत गेला होता त्याला व्ह्यूज, खूप चांगले लाईक्स पण आले होते. पप्पांचा पहिला व्हिडिओ पप्पांनी स्वतः बोलले मी काढतो तुमचा व्हिडिओ, मम्मीचा आणि माझा, आणि तो खूप पळला पण. मम्मीनी आणि मी फोटो पण काढलेत आणि मम्मीला साडी चेंज करायला लावली. तिला म्हटलं साडी चेंज कर, आपण चांगले छान छान फोटो काढू. तर आता माझ्या आईने साडी चेंज केली आणि इतकी उन्हात जाती रोज उन्हात आहे मम्मी, रोज उन्हात. मी माझा कलर मम्मीसारखा आहे पण मी उन्हात जात नाही. माझा कलर बघा कसा दिसतोय, माझी मम्मी बघा
ती उन्हात जाऊन जाऊन काळी झाली तुम्हाला माहिती आहे का? मला काम करावं लागते बा. अगं पण आता तर आधीच काम केलंय माहिती का तू? काय करायचं मग? बाई टेन्शन आहे पप्पाला. पप्पाला टेन्शन नाही. असंच जर काम पप्पांनी कायम केलं असतं ना, आम्ही लय श्रीमंत असतो, लय श्रीमंत है ना ग? हा मग. हं? आमचा डबल मजली बंगला असता आई, आमच्याकडे. काय? नाही डबल डबल हा हा हा. अजून वर. आणि लय पैसे असते माझ्या पप्पा क. मग मी जॉब कसला केला असता? मी नसता जॉब केला. हा ना बाबा. खरंय है ना मम्मी? बरोबर आहे. काळी पडली तेच दाखवते. हे बघ, हे एवढा भाग उघडा असतो ना हा अख्खा काळा. उन्हात, तो काळा झालाय. आणि इकडे बघ, इकडे नॉर्मल आहे. हा कलर आहे मम्मीचा, पण ती उन्हात जाऊन जाऊन टॅन झाली, एवढी टॅन झाली. फरक बघा. आता काय करायची बाई, काय नाही करू शकत शेतकऱ्याचं. काम केलंच पाहिजे बाबा. काम केलंच पाहिजे ग, खरंय तुझं. अरे मम्मीला कुठं जायचंय बरं का? पण मामाची आई पण म्हणली ना, सरू लय काळी पडली ग. आहे ना? हा मावशी पण म्हटली. मावशी आली होती तेव्हा मावशी मम्मीला म्हणते, अगं तुला काळी पडली सरू. आजीकडे गेलो, आजी पण म्हटली, अगं काळी झालीस लई. खूप ऊन आहे माहिती का? खूप जास्त ऊन आहे इथं. पडलीच. लाखात एक दिसतो सुरेख नवरा माझा नवसाचा. हा, आवरा. अरे नवरे, करत बस टाइमपास. नवसाचा करीन आणि मग बसून आरडत जा. मी नाही बसणार आरडत. आज आरडायचा टाइम तुझ्या जावयाचा आहे. 4च्या नंतर ना फक्त 1 मिनिट जरी होऊ दे आणि मग ताप माझ्यावर, मग मी सांगतो. आता बघतो मुद्दा म्हणून गाडी हळू चालवतो का नाही. मुद्दाम हळू चाल. किती चिडकाय आहे. चल बोके, जा जा भूल बाई. चप्पल घाल. उरक उरक पाणी घेऊन ये देवाला टाकायला. सकाळी सकाळी पाणी घातलं देवाला. हा हा घालणार आहे ना. हा मला काय माहिती, घातलंय ना. हा. आलेच मी मग. मग जा आता काय नाही पाणी. हा हा बाई, तुझ्या चप्पल नाही तर मी पडायची पाय मुरगाळून. जा, जा. माझी घाली ते बाबा. मम्मी ही चप्पल तुला मोठी होती का ग? हा त्या बरे होती होत्यात पण बरे. आवड झाली पण दूध होत्यात नाही. हा तेच होतंय. जगायला जाते ग. हा गाईस, तुम्हाला माहिती आहे का, आज माझा हाफ डे आहे, त्याच्यामुळं मी चिल आहे. आधीने नाईट केली आहे, 2-3 तासच झोपलाय. त्याला म्हटलं पारगावला जाऊ नको. पारगावला गेला तो, त्याची केबल तुटली आहे. तसंही माझा फोन चालू होता, घरी जाऊन त्याची नवीन केबल ऑनलाईन आलेली आहे मोबाईलची चार्जरची. तर नाही गेला तो. मग मी बसले टाईमपास करत. मग आता म्हणतो मी मुद्दाम हळूहळू गाडी चालवणार. 4 नंतर ना पोचवतो तुला, थांब. चालो माणूस आहे आमचा. तुला म्हटलं ना विंचू चावलेला, सांगत होते मी. बघ इथंच हे लय खोल होतं, आता हे झालंय. काय हा आमचा म्हसोबा महाराज आहे. काय रे? हा काहीच नाहीये त्याच्यात, फक्त पाणी आहे. असं होतं का? बस. गाईज, पपईचं झाड आणि शेवग्याच्या झाडाला शेंगा बघा. नुसत्या शेंगा आहेत, पानं कमी आणि शेंगाच आहे फक्त. मम्मीने आता काढून दिलेत मला काही, माझ्या कलिग्सला द्यायला पण आणि खायला मला घरी. कर ऊन आहे आणि ह्या नारळात पाणी पण नाही निघलं. मम्मीला दाखवायला घेऊन आली आहे मी. काहीच नाही ह्याच्यामध्ये, फक्त पाणी होतं. खोबरं बिलकुल नाही आहे. असं होतच नाही. नासका नारळ निघतो पण ह्याच्यात तर काहीच नाही. मम्मी अगं या नारळात काहीच नाही निघलं. पावन झालं. हा अगं काय म्हणजे काहीच नाही. पाणी निघलं मग जाऊ दे. जाऊ दे ना. होतं का असं? हा पावन होतं की. नाही नासलेला असतो पण ह्याच्यात बघ काहीच नाही, फक्त पाणी होतं.
पप्पा नारळ कसं देऊ आणतात नाही मी नाही आणलं होतं हा का? आधी नाही आणलंय काय ते. नाही चांगलं होत. होतं दोन्ही पण. अरे काय नाही होत काय नाही होत ना त्याचं काय असतं तवा बरोबर बरं बाई नाचताना कसं पाणी नुसतं पाणीच असणार आहे हा तिच्यात. नुसतं पाणी हा जाऊ दे ना पाणी तर देवाला भेटले ना हा, हा. मग काहीच नाही तुम्हाला कसं काय कळलं नारळ आधी आणलं ते मी नाही एक खराब निघला तुम्हाला कसं काय कळलं ते आता तुम्हाला हिरी टाकले ते कवटे टाकले हा, मोकळा आहे मोकळा म्हणलं मम्मी देवाला पाणी तर होतं ना आधी शिडी काढते पाणी गळत होती हा. बाई ग बाई शिडी काढते पाणी गळत हे नको म्हटलं, पैसे गेले, त्यांना काय? आईच्या आधी रेचेलं होतं. त्याच्यातून आणायचंच नाही मला. हा, हे, ऐका, हे. मोकळं आहे, मोकळा पाणी. शिडी काढतो पाणी गळत यायचं हा, पाणीच होतं पाणी. जाऊन दे, पाणी होतं ना हा, देवाला नाही, देवाला पाणी पाणीच जातं. हा हा. काय? निघते आता मी पुण्याला आणि भूक पण नाही आता जेवायला हा नको पप्पा भूक नाही तिकडे जाऊन खातो द्राक्ष पण नको डब्बा तुम्हाला खायला आणलेत ग हा नेते पप्पा तर आता निघतोय आम्ही गाईज बाय बाय कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून आणि खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून बाय बाय